सोळांकूरमधील ग्रामीण रुग्णालय आज राधानगरीसह भुदरगड तालुक्यातील नागरिकांसाठी मोठा आधार ठरतंय. या रुग्णालयात सर्वसाधारण उपचारांपासून ते क्लिष्ट शस्त्रक्रियांपर्यंत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या एका रात्रीत 2 क्लिष्ट आणि जीवघेण्या शस्त्रक्रिया यशस्वी करत ग्रामीण भागातही दर्जेदार उपचार शक्य असल्याचं दाखवून दिलंय. 21 जानेवारी रोजी रात्री मुदाळ इथल्या तेजस्विनी पाटील या गर्भवती महिलेला अत्यवस्थ अवस्थेत या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोनोग्राफी अहवालानुसार गर्भाशयाऐवजी गर्भनलिकेत असल्यानं फुटून पोटात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. पैशाअभावी खासगी रुग्णालयापासून परत आलेल्या या रुग्णावर तातडीनं उपचार करण्याचं ठरलं. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर विराज गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या वेळेत सर्व आवश्यक तपासण्या ग्रामीण रुग्णालयातच करण्यात आल्या. आदमापूरमधील रक्तपेढीतून रक्तसाठा उपलब्ध करून घेत रात्री 12:15च्या सुमाराला तेजस्विनी पाटील यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. त्यानंतर याच रात्री सावर्डेतील जागृती सुनील पाटील या गर्भवती महिलेची पाणपुडी फुटल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांनाही सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात तातडीनं दाखल करून पहाटे 3च्या सुमारास शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. सध्या बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. ग्रामीण भागातही वेळेत निर्णय, योग्य समन्वय आणि सेवाभाव असेल तर क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकतात, हे इथल्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर ज्योती कोले यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमनं दाखवून दिलंय. संपूर्ण टीमच्या एकजुटीमुळं आम्हाला या 2 रुग्णांना वाचवता आलं, याचा आम्हाला अभिमान असल्याचं डॉक्टर कोले यांनी सांगितलं. संध्याकाळी 8:30 वाजता तेजस्विनी संदीप पाटील, वय वर्ष 27, मुदाळ टिकट्यातली राहणारी पेशंट आम्हाला इन्फॉर्म झाले. पेशंटच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये असं लक्षात आलं होतं की गर्भाशयामध्ये गर्भ न राहता गर्भाच्या नलिकेमध्ये गर्भ राहिला होता. एव्हाना न राहता तो गर्भ फुटला होता आणि पोटामध्ये बऱ्यापैकी रक्तस्राव झालेला होता. पेशंटने कोल्हापूरमध्ये दाखवलेलं होतं, सोनोग्राफी देखील कोल्हापूरला झाली होती, पण त्यांना काय कळलं नाही कसं, पण पेशंट पुन्हा सोळांकूरमध्ये आलेली होती. हे सगळं होतोपर्यंत पेशंट 9:30 वाजता आमच्या लक्षात आलं की पेशंट आमच्या इथे ग्रामीण रुग्णालयात आलेली होती आणि परत तिला कोल्हापूरला CPRला रिफर करणं हे तिच्या जीवाला धोकादायक निर्माण परिस्थिती झाली असते. त्यामुळे मग ब्लड रिझर्व होतोय का बघून आम्हाला 2 ब्लड बॅग रिझर्व झाल्या, आम्हाला अवेलेबल होत होत्या. ते बघता मी एका सर्जनना म्हणजे डॉक्टर विराज गोडबोले सरांना रिक्वेस्ट केली आणि आम्ही रात्रीच ती शस्त्रक्रिया सोळांकूर येथे करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा हा निर्णय घेतला गेला ते सगळे जुळवाजुळव करायला 12-12:15 ही वेळ झाली आणि त्यामध्ये दुर्बिणीद्वारे रक्तस्राव किती झाला अशा पद्धतीनं ती शस्त्रक्रिया आम्ही अगदी यशस्वीरित्या एक साधारण 2:30-3 पर्यंत संपवलेली आहे. अशामध्ये पेशंटला जे काही रक्तस्राव झाला तो आमच्या लेवलवर मॅनेज झाला. पेशंटचा जीव वाचलेला आहे. पेशंट आता सकाळी चालती आहे आणि एकदम यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली. या दोन्ही शस्त्रक्रिया डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर सोनाली पाटील, डॉक्टर अजित शिंदे, नर्सिंग स्टाफ संतोष नागरगोजे, राजवर्धन कांबळे, सुरक्षारक्षक तानाजी पवार, रुग्णवाहिका चालक सचिन खोत यांच्या सामूहिक प्रयत्नातून यशस्वीपणे पार पडल्या. सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याबाबत सर्वसाधारणपणे उदासीनता असते, पण सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात ज्या तत्परतेने उपचार केले जातात त्यातून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलू लागलाय, ही सकारात्मक बाब आहे. एस न्यूजसाठी सोळांकूरहून नामदेव कुसाळे.